अजित पवार आज माणिकराव कोकाटेंशी चर्चा करण्याची शक्यता आहे। कोकाटेंच्या राजीनाम्याकरता विरोधकांकडून दबाव वाढताना दिसतोय। आज कोकाटे राजीनामा देणार का याविषयी चर्चा जोर धरतीये। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट पूर्वी म्हणजे उद्याच्या कॅबिनेट पूर्वी आज कोकाटेंचा राजीनामा होऊ शकतो अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरतीये। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, ज्या चर्चेनं गेला आठवडा सातत्यानं गाजवलेला होता ते माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांची आज भेट होण्याची शक्यता वर्तवली जाते। गेल्या आठवड्यात दादांनी म्हटलेलं होतं पुण्यात की आपण सोमवारी किंवा मंगळवारी माणिकराव कोकाटेंची भेट घेऊ आणि योग्य तो निर्णय घेऊ असं अजित पवार म्हणालेले होते। त्यामुळे आज या सगळ्या संदर्भात भेट होणार आहे का की कॅबिनेट पूर्वी राजीनामा आज घेतला जाईल? काय घडतंय नेमकं? नक्कीच राघवी, खरं तर माणिकराव कोकाटे हे अत्यंत एक सध्या महाराष्ट्रात गाजलेलं नाव आहे। खरं तर रमीचा व्हिडिओ जो आहे तो त्यांचा समोर आलेला पाहायला मिळाला होता आणि हा जो रमीचा व्हिडिओ आहे हा अधिवेशन काळामध्ये त्यांनी ते रमी खेळत असतानाचा व्हिडिओ रोहित पवारांनी समोर आणला होता। त्याच पद्धतीने रोहित पवारांनी एक वक्तव्य देखील केलंय की आणि हे मोठं जबाबदारीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे की माणिकराव कोकाटे जे आहेत ते आज किंवा उद्या राजीनामा देणार असल्याची माहिती मिळत असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यामुळे रोहित पवार ज्या पद्धतीने दावा करतायत की आज आणि उद्यामध्ये राजीनामा माणिकराव कोकाटे देणार आहेत, हे खरं निघणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। खरं तर अजित पवारांनी असं सांगितलेलं होतं की आपण भेटणार आहोत माणिकराव कोकाटेंना, त्यानुसार अजित पवार आज माणिकराव कोकाटेंना भेटण्याची शक्यता आहे आणि या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा रंगते आणि अखेर माणिकराव कोकाटे राजीनामा देणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। खरं तर धनंजय मुंडेंनंतर माणिकराव कोकाटे हे दुसरं व्यक्तिमत्व असं आहे जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या गटामध्ये वादग्रस्त ठरलेलं पाहायला मिळतंय। खरं तर याआधी जेव्हा त्यांनी अजित पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी जेव्हा मीटिंग घेतली होती, पत्रकार परिषद घेतली होती, यामध्ये देखील त्यांनी अत्यंत चुकीची वक्तव्य केली होती, त्याच्यावरनं देखील विरोधकांनी टीका केलेली पाहायला मिळाली होती। त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणात आज माणिकराव कोकाटे राजीनामा देणार का आणि उद्या कॅबिनेट आहे त्याच्या आधी हा राजीनामा त्यांचा स्वीकारला जाणार का, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यावर काही अजित पवारांना ऑर्डर दिल्यात का हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही कार्यक्रमानिमित्त दिल्लीत गेले होते आणि त्यावेळी अमित शहांची भेट झाली होती। अमित शहांनी देखील अशा ज्या पद्धतीने वाचाळ वक्तव्य करणारे नेते आहेत त्यांच्यावर वचक बसवायला सांगा अशा पद्धतीच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिल्या होत्या आणि त्यानुसार जे मित्रपक्ष आहेत त्यांना देवेंद्र फडणवीसांनी तशा सूचना देखील दिल्या होत्या। त्यामुळे वादग्रस्त वक्तव्य असणारे आणि अधिवेशनाच्या दरम्यान रमी खेळण्याचा व्हिडिओ समोर आलेले माणिकराव कोकाटे राजीनामा देणार का याकडे संपूर्ण राज्याचं लागवी लक्ष आहे। शेतकऱ्यांचं तर जास्ती लक्ष असल्याचं पाहायला मिळतं या सगळ्यावर। अगदी अगदी तुर्तास धन्यवाद भाग्यश्री, तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।